हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथे ज्योती इन्स्टंट आईस्क्रीम मिक्सपासून आईस्क्रीम बनवणार आहे। त्यासाठी इथे मी टोपामध्ये अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे। त्यामध्ये मी हे पावडर टाकलेली आहे आणि हे प्रीमिक्स मी हलवून घेते आणि इथे गॅस चालू करून याला आपण 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। दुधाला चांगली उकळी येईपर्यंत याला सतत चमच्याने हलवत राहायचं। यामध्ये एक्स्ट्राची साखर टाकावी लागत नाही। आता इथे 3 मिनिटं झालेली आहेत। दूध आपलं चांगलं उकळलेलं आहे। मी गॅस बंद करते। आता हे दूध म्हणजेच हे आईस्क्रीमचं मिश्रण आपल्याला थंड करायचे। त्यासाठी इथे मी चमच्याने हलवत याला नॉर्मल टेम्परेचरवर थंड करून घेते। मिश्रण रूम टेम्परेचरवर आलेलं आहे। आता आपण याला डीप फ्रीजमध्ये ठेवूयात। हे पहा, डीप फ्रीजमधून मी हे आईस्क्रीमचं मिश्रण काढलेलं आहे। सेमी सेट होईपर्यंत आपण हे मिश्रण डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं। आता इथे मी हे आईस्क्रीमला बीट करून घेते। माझ्याकडे इलेक्ट्रिक बीटर आहे, त्यामुळे मी इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने हे मिश्रण बीट करून घेते। तुम्ही मिक्सरचा वापर करून देखील ह्याला बीट करू शकता। हे पहा, इथे आपलं मिश्रण किती फुललेलं आहे। हे आईस्क्रीमचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। मी बीटर काढते। तयार झालेलं हे आईस्क्रीमचं मिश्रण एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढते। आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी इथे हा प्लास्टिकचा टीन वापरलाय। लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देखील आपण आईस्क्रीम बनवू शकतो। झाकण लावून याला फ्रीजरमध्ये ठेवायचं। मी याला रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवते आणि फ्रीजरचं जे टेम्परेचर आहे ते हाय मोडवर ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी आईस्क्रीमचा डब्बा मी बाहेर काढला आहे। आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। मी ती आईस्क्रीमच्या भांड्यात काढते। आपली आईस्क्रीम परफेक्ट अशी तयार झालेली आहे। टेस्टही चांगली आहे याची आणि आईस क्रिस्टल देखील यामध्ये जमलेले नाही आहेत। तुम्हाला देखील ही आईस्क्रीम आवडेल। ज्योती इन्स्टंट मिक्स आईस्क्रीमपासून बनवलेली ही आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।